तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सौदामिनीने सगळ्यात मोठा गेम हा वल्लरी बरोबर केलेला असतो. वल्लरी सौदामिनी बरोबर हातमिळवणी करते आणि तिला सर्व मदत करेन असं सांगत मला 25% शेअर्स सात्विक फॅशनमध्ये द्यायचं असं तिच्याकडून कबूल करून घेते. पण शेवटीला इथे आपण आता खूप मोठ्या पेचात अडकतोय हे सौदामिनीला कळल्यानंतर ती स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता वल्लरीला अडकवण्याचा डाव रचते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सौदामिनी देशमुख अर्णवकडे आपल्या लेकीच्या लावण्याच्या अपमानाचा बदला घ्यायला आलेली असते. तिला आता बदला घ्यायचा असतो. तिला बिझनेसमध्ये वगैरे अजिबात इंटरेस्ट नसतो आणि त्यानंतर ही गोष्ट अर्णवला समजते की ही बाई फक्त माझ्यावरती सूड उगवायला आले, बाकी हिचा काहीही हेतू नाही आहे हे त्याला समजलेलं असतं. आणि तरीसुद्धा इथे सौदामिनी देशमुख अर्णवला त्रास देण्याचे सगळे प्रयत्न करत असते. तिने आता सुरुवात केलेली असते ती म्हणजे सौदामिनी देशमुखने आल्या आल्या सात्विक फॅशन स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला असतो. सात्विक फॅशनचे राजेशने तिच्याकडे गहाण ठेवलेले जे शेअर्स आहेत ना, ते तिच्याकडे असल्यामुळे ती कंपनीवरती अधिकार गाजवत असते आणि त्यानंतर ती अर्णवला संपूर्ण डिसिजनपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की 200 कोटी रुपये द्या आणि सात्विक फॅशन तुमच्याकडे परत घ्या. अर्णव ते सुद्धा मान्य करतो. 200 कोटी रुपये कसे द्यायचे याचा विचार करत असताना फूड अँड फॅशन ही इंटरनॅशनल स्पर्धा असते ती आता त्यांच्या समोर येते. ईश्वरी अर्णव त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सौदामिनी काय करते, त्या आता स्पर्धेच्या आयोजकाला मॅनेजरलाच इथे हाताशी धरते, त्याला पैसे देऊ करते आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी कंपनीचा जो माल आहे ना, तो चांगला माल इथे क्लायंटला दिलेला नाही, खूपच वाईट माल दिलेला आहे आणि त्यासाठी तिने अर्णवचा चांगल्या मालाचा टेम्पो आता गायब केलेला असतो आणि गोडाऊनच्या ठिकाणी नेऊन ठेवलेला असतो आणि खूपच वाईट माल क्लायंटपर्यंत पोचवलेला असतो. त्यामुळे सात्विक फॅशनची तिने बदनामी केलेली असते आणि खूप जास्त बदनामी झाल्यामुळे फूड अँड फॅशन इथे स्पर्धेमधून त्यांना रिजेक्शन मिळालेलं आहे. हे रिझन आता दिलेलं आहे, कारण आम्हाला रिजेक्ट का केलं आहे याचं रिझन त्या आता लोकांना द्यावं लागेल ना. तुमच्या कंपनीची खूप बदनामी झाली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतोय असं कारण पुढे देऊन अर्णव ईश्वरीची एंट्री रिजेक्ट केलेली असते. हे सगळं आता सौदामिनी देशमुख करत असते आणि मदत तिला करत असते ती म्हणजे वल्लरी. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, वल्लरीचं हे कारस्थान आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. सौदामिनी देशमुख कुणाचीच नाही आहे. सौदामिनी देशमुख जे काही करते ना, ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि लावण्याचा बदला घेण्यासाठी करायला आलेले असते आणि त्याच्यामध्ये इथे वल्लरी आता खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकणार असते. कारण का, तर अर्णव ईश्वरीने खूपच हुशारीने आपला टेम्पो शोधून काढलेला असतो आणि तो टेम्पो एका गोदामाच्या ठिकाणी आहे हे अर्णवला समजलेलं असतं. तेव्हा त्याने कपडे असे वेगळे घालून सखाराम या नावाने तेथे एंट्री घेतलेली असते आणि शिर्केला फोन करून आधीच सांगितलेलं असतं की मी तुम्हाला जे लाईव्ह लोकेशन पाठवतोय त्या ठिकाणी आपल्या सात्विक फॅशनचा टेम्पो आहे, त्याच्यामध्ये आपला खरा चांगला माल आहे. तेव्हा तुम्ही पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर पोचा शिर्के. शिर्के आता पोलिसांना घेऊन तिथे यायला लगेचच निघालेले असतात आणि तेव्हा शिर्केला सुद्धा आनंद झालेला असतो की सात्विक फॅशनचा चांगल्या मालाचा टेम्पो हा परत मिळालेला असतो. ईश्वरी बाहेरच उभी असते. अर्णव त्या गुंडांजवळ गेलेला असतो. बरं झालं ती ईश्वरी तिथे गेली नाही, नाहीतर पुन्हा तिथे अडचण निर्माण केला नसता. अर्णव एकटा जातो म्हणून इथे एकटा त्या गुंडांची धुलाई करतो आणि त्याच्या खिशातून आता चावी काढून घेतो टेम्पोची. त्यांची धुलाई केल्यानंतर पोलीस तिथे पोचलेले असतात आणि त्या सर्वांना गिरफ्तार केलेलं असतं. त्यांना गिरफ्तार केल्यानंतर अर्णव आपला टेम्पो घेऊन तिथून निघालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर जरा थांबूया ना, मला भूक लागली. तेव्हा तिथे सगळं काही संपलेलं असतं. ईश्वरी स्वतःच्या हाताने आता जिलेबी बनवते, स्वतः आणि अर्णवला खाऊ घालते. तिला इतकी भूक लागलेली असते की ती स्वतःच्या हाताने जिलेबी बनवते प्रेक्षकांनो, आणि तिला उभंसुद्धा राहत नसतं आणि मग ते अर्णवला पण भरवते. त्यानंतर इथे दोघे जण जिलेबी खातात. तेव्हा तो टेम्पो घेऊन आता ते आपल्या घरी आलेले असतात. ते म्हणतात की आता उद्याच्या उद्या क्लायंटकडे हा टेम्पो आपल्याला घेऊन जायचा आहे आणि ही गोष्ट आता सौदामिनी देशमुखला समजलेली असते. तिला माहिती असतं की अर्णवने जसा टेम्पो शोधून काढलाय
तसं तो हे देखील शोधून काढेल की हे कारस्थान कुणाचं आहे आणि हे कारस्थान आता कुणाचं आहे ना ते मी बरोबर त्याला सांगणार आहे. क्लायंटपर्यंत चांगला माल पोचलेला असतो. अर्णवने सांगितलेलं असतं की आमचा टेम्पो हायजॅक करण्यात आला, माझे जे विरोधक आहेत त्यांनी आमचा माल दुसरीकडे फिरवला आणि तुमच्यापर्यंत चुकीचा माल पोचवला. हा आहे आमचा टेम्पो, हा आहे आमच्या टेम्पोचा नंबर, हवं तर तुम्ही तो चेक करू शकता. आणि आमच्या मालाला तुम्ही उगाच नावं ठेवलीत आणि इतकी बदनामी का तुम्ही करून आणलीत? याच्या आधी आपण काम केलं नाही आहे का एकमेकांबरोबर? मग एवढी बदनामी करायची गरज काय? तेव्हा क्लायंट म्हणतात, सॉरी मिस्टर राजेश शिर्के, पण मी खरंच काही केलेलं नाही आहे. पेपरमध्ये बातमी मी छापून आणलेली नाही. मला नाही माहिती तुमच्या कंपनीची आणि तुमची बदनामी एवढी कुणी केली आहे ते म्हणतात तुम्ही केलं नाही हे सगळं, मग हे सगळं कुणी करून आणलं होतं? तेव्हा ते म्हणतात नाही, मला खरंच माहिती नाही आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही चांगला माल आमच्यापर्यंत पोचवलात. तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं तुमचा प्रामाणिकपणा. त्यानंतर इथे अर्णवला कळतं की हे सगळं काम आहे ना ते सौदामिनी देशमुखचं आहे हे आता अर्णवला समजलेलं असतं. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो की चला सौदामिनी देशमुखला जाब विचारायला जाऊ. पण त्याच्या हाती इथे वल्लरीने घरातून आता पैसे आणि दागिने लॉकरमधून चोरलेले असतात आणि ते जाऊन आता उदयकांतला दिलेले असतात. पण तेव्हा वल्लरीचा उदयकांतला पैसे देतानाचा व्हिडिओ कुणीतरी तयार केलेला असतो. तेव्हा वल्लरी घाबरलेली असते. तो व्हिडिओ आता दुसरा तिसरा कोणी नाही तर वल्लरीच्या विश्वासातल्या व्यक्तीनेच तयार केलेला असतो. तर इथे आता वल्लरी कशा पद्धतीने त्या प्रकरणात अडकत जाणार आहे ते आपण बघूया. इथे आता अर्णव ईश्वरी येतात आणि म्हणतात, काय झालं? शेवटीला काय केलं तुम्ही? आमचा टेम्पो तुम्ही पळवण्याचा प्रयत्न केलात, मार्केटमध्ये आमची बदनामी घडून आणलीत, पण तो टेम्पोसुद्धा सापडला आणि क्लायंटपर्यंत सुखरूप माल पोचलासुद्धा. आमचा इथे विश्वास तुम्ही कमी करण्याचा ढासळण्याचा प्रयत्न केला असेल, पण आमचा स्वतःवरती आणि आमच्या प्रामाणिकपणावरती पूर्ण विश्वास आहे. खूप प्रयत्न केले असतील ना तुम्ही, पण जाऊ दे, वाईट वाटते मला की तुमच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. कारण का तर इथे आम्हाला तो टेम्पो भेटला आणि आम्ही क्लायंटला खरा आणि चांगला माल दिला. तेव्हा तुम्ही हे असं का केलं? सौदामिनी म्हणते, एक मिनिट, मी असं काहीच केलेलं नाही आहे. अर्णव म्हणतो, हो, पोलिसांच्या ताब्यात तुमची ती 4-5 माणसं आहेत, त्यांना आता चांगला मार बसला ना की ते खरं खुरं नाव सांगतील. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता त्या माणसांना मारत असतात. त्या माणसांना मारल्यानंतर ते लोक आता वल्लरीचं नाव घेतात की वल्लरीने आम्हाला हे सगळं करायला सांगितलं होतं, वल्लरी पाटीलने. अर्णव जेव्हा सौदामिनी देशमुखजवळ बोलायला आलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब फोन करतात आणि म्हणतात की मिस्टर अर्णव राज शिर्के, तुम्हाला माहिती आहे का या गुंडांनी कुणाचं नाव घेतलं आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, कुणाचं? तर वल्लरी पाटील यांचं नाव घेतलेलं आहे. त्यांनी जे काही केलं, तुमचा टेम्पो गायब केला, हे सगळं वल्लरी पाटीलने केलेलं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ते शक्यच नाही आहे, ती माझी मामी आहे, ती असं का करेल? ते गुंड लोक खोटं बोलत आहेत. तेव्हा इथे सौदामिनी म्हणते, हो का, गुंड लोक खोटं बोलत आहेत? तुझ्या मामीचं नाव घेतलं ना रे, वल्लरी पाटीलचं? का केलं नसेल तिने? का केलं नसेल? तिचासुद्धा डोळा असेलच की तुझ्या या प्रॉपर्टीवरती, पैशांवरती. तेव्हा अर्णव म्हणतो, माइंड युअर लँग्वेज, तुम्ही माझ्या मामीबद्दल बोलताय, तिने आत्तापर्यंत असं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता काहीच बोलत नाही, कारण तिला माहिती असतं की वल्लरी किती नीच आहे ते. पण अर्णवला कोण सांगणार? अर्णवचा तिच्यावरती पूर्ण विश्वास असतो आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो की मामीने काहीही केलेलं नाही आहे, मामीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्या माणसांवरती विश्वास नाही आहे माझ्या माणसांवरती विश्वास आहे. तेव्हा इथे सौदामिनी म्हणते, बरं ठीक आहे अर्णव, काळजी करू नको, तुझ्या मामीवरती पूर्ण विश्वास आहे ना? तुला माहिती आहे ना तुझी मामी असं कधीच काही करू शकत नाही, बरोबर ना? मग आता आपण एक काम करूया, आपण बघूया ना तुझ्या मामीने काय आणि किती आणि काय केले ते. तेव्हा इथे सौदामिनीने वल्लरी आणि उदयकांतचा पैसे देतानाचा व्हिडिओ तयार केलेला असतो आणि तो पैसे देतानाचा व्हिडिओ तयार केलेला असतो ना, तो आता अर्णवला दाखवला जातो. कारण अर्णव काय म्हणतो की सौदामिनी देशमुख, तुझ्या विरोधामध्ये मी कंप्लेंट करतो आणि तू कशा पद्धतीने माझ्या मालाचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलास हे पोलिसांना मी सांगतो ना. तो अब्रू नुकसानीचा इथे आता प्रयत्न केलास, मी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करतो. पेपरमध्ये बातमी छापून आणणारी पण तूच आहेस ना. तेव्हा ती म्हणते, अर्णव, उगाच विनाकारण माझ्यावरती आरोप करू नकोसा, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे. तो म्हणतो, हो मला माहिती आहे ना, मला माहिती आहे तू काय केलं आहेस आणि काय नाही केलं आहेस ना, मला सगळं काही माहिती आहे. आणि तेव्हा इथे
आता वल्लरी पाटीलचं नाव पुढे आलेलं असतं तेव्हा सौदामिनी म्हणते, काय झालं सांग ना अर्णव, काय झालं? बोलती बंद झाली. मामीचं नाव पुढे आल्यानंतर काय बोलावं काही आठवत नाही आहे, शब्द संपले तुझे. तेव्हा ती म्हणते, थांब, मी सुद्धा तुझ्यावरती एक आता उपकार करते, तुला आहे ना तुझा शत्रू दाखवते कोण आहे ते. तेव्हा सौदामिनी आपल्या मोबाईलमध्ये असलेला वल्लरीचा व्हिडिओ अर्णवला दाखवते, ज्याच्यामध्ये वल्लरी लपून छपून उदयकांतला भेटायला जाते आणि भेटायला गेल्यानंतर त्याला 20 लाख रुपये कॅश देते. तो म्हणतो, हे काय 20 लाख रुपये आहे ते फक्त, मी वजनावरून सांगू शकतो किती पैसे आहेत ते, बाकीचे पैसे कुठे सांग. ती म्हणते, ए बाबा देईन ना नंतर. तो म्हणतो, नाही, जाऊ अर्णवला सांगू, आत्ताच्या आत्ता सांगू त्याला सत्य. ती म्हणते, हो मला माहिती आहे, अर्णवला जाऊन तू सांगशील की 20 वर्षांपूर्वी त्याच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी मीच आहे, बरोबर ना, ईश्वरीवरती हल्ला करणारी पण मीच आहे, त्यांचा इथे माल चोरून घेऊन जाण्याला सांगणारी सुद्धा मीच आहे, त्यांना रिजेक्शन मिळालं स्पर्धेमधून त्यामागे सुद्धा मीच आहे. हे तुला अर्णव ईश्वरीला सांगायचं आहे ना? अजिबात गरज नाही आहे, थांब, मी तुला अजून पैसे देते. आणि ती जाते आपल्या गाडीमधून दागिने घेऊन येते आणि ती म्हणते, हे बघ, हे 20 लाख कॅश आहे आणि हे दागिने आहेत ना त्याचे 30 लाख आरामात येतील, कारण का दागिने खूपच जास्त मोठे आहेत आणि इथे आता दागिन्यांना किती भाव आला आहे, त्यामुळे 30 लाख तर मिळतीलच असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, आता जातो. ती म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा मला गरज असेल, जेव्हा मी फोन करेन तेव्हा माझा फोन उचलायचा. तो म्हणतो, हो चालेल ना, तू जेव्हा फोन करशील ना तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईन त्या इथे राज शिर्केंना उद्ध्वस्त करायला. पण तू एक काम करायचा, त्या कामाचे सुद्धा आहे ना तू पैसे तयार ठेवायचे, अगदी काही झालं तरीसुद्धा मी पैसे घेणार. ती म्हणते, हो रे बाबा, देईन, कामाचे पैसे देईन तुला, सारखे आपले पैसे. आणि असा बोलतानाचा व्हिडिओ आता इथे सौदामिनीच्या माणसाने रेकॉर्ड केलेला असतो आणि तो व्हिडिओ आता सौदामिनीकडे असतो. तेव्हा ती म्हणते, बघ अर्णव ईश्वरी, हा व्हिडिओ बघा ना, याच्यामध्ये ही वल्लरी काय करते, तर हे तुझे काका आहेत ना रे, उदयकांत राज शिर्के, बरोबर ना, यांना तू पोलिसांच्या ताब्यातसुद्धा दिलं होतंस, मग कसे काय बाहेर आले? आणि त्यांना हात मिळवणी करून या वल्लरीने किती आणि काय केलं बघितलंस ना तू. अरे बाबा, कशावरून तिने तुझा टेम्पोसुद्धा गायब केला नसेल, कशावरून? आणि इथे सौदामिनीने आधीच त्या गुंड लोकांना सांगितलेलं असतं, तुम्हाला पकडल्या माझं नाव सांगायचं नाही, थोड्या वेळाने वल्लरी पाटीलचं नाव सांगायचं, कारण का त्या मामीला स्वतःची कातडी सेफ ठेवण्यासाठी, वाचवण्यासाठी मामीचा प्यादा म्हणून आता वापर करून घ्यायचा असतो. आणि तसंच होतं इथे. आता वल्लरीचं नाव घेतल्यानंतर आणि तो व्हिडिओ अर्णव ईश्वरीने बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. आपल्या घरातला भेदी इथे लंका जलाये जे म्हणतात ना, तसंच आता झालेलं असतं. इथे आता घरातली व्यक्ती वल्लरी हीच आमच्या विरोधात आहे असं आता इथे अर्णव ईश्वरला समजलेलं असतं. ईश्वरीला तर बऱ्यापैकी गोष्टी माहिती असतात, पण अर्णवला इथे वल्लरीचं एवढं मोठं सत्य माहिती नसतं. माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करणारी ही बाई दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी आहे समजल्यानंतर अर्णव सरळ निघतो आणि घरी येतो. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजणं घरी आलेले असतात. हे दोघेजणं घरी आल्यानंतर अर्णव म्हणतो, मामी लवकर आहे इकडे. आणि मामी आता म्हणते, काय रे अर्णव, काय झालं? तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, मामी, माझा विश्वासच बसत नाही आहे. ती म्हणते, काय झालं? तो म्हणतो, तू एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतेस, या गोष्टीवरती माझा विश्वासच नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, अर्णव, अरे काय बोलतोयस ते तू? तुझं डोकं तर ठिकाणावरती आहे ना? अरे काय बोलतोयस ते जरा विचार करून बोल, भानावरती ये. तेव्हा तो जोरदार आता वल्लरीच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, तू भानावरती आलीस का? सांग ना, तू भानावरती आलीस? काय केलंस तू मामी? माझ्या आईचा सुखी संसार उद्ध्वस्त केलास, आम्हाला रस्त्यावरती आणलंस, माझ्या बाबांची बदनामी केलीस, ईश्वरीच्या आईची बदनामी केलीस आणि ईश्वरीला मारायला मारेकरी पाठवलेस. एवढं सगळं तुला इथे आता करता आलं आणि एवढं सगळं करून तुझं मन भरलं नाही. तू काय केलंस? तू आता इथे सौदामिनी देशमुख बरोबरसुद्धा हात मिळवणी केलीस आणि आम्हाला इथे उद्ध्वस्त करण्याचा डाव रचतेस तू. तिच्याकडे तू इथे आता पार्टनरशिप वगैरेसुद्धा मागितलीस ना? सौदामिनीने आता सगळंच सांगितलेलं असतं. त्या आता गुंड लोकांनीसुद्धा तुझंच नाव घेतलं. तू आपल्या चांगल्या मालाचा टेम्पो गायब केला होतास. त्या लोकांनी कबुली दिली आहे की हे सगळं तू केलेस म्हणून. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता चिडलेल्या अर्णवने वल्लरीच्या जोरदार झाणकन थोबाडी दिलेली असते, कारण एका पॉईंटला पेशन्स संपतात
आणि तसंच काहीसं आता त्याच्या बाबतीत घडलेलं असतं. त्याने जोरदार थोबाडीत देऊन वल्लरीकडून आपल्या आईच्या खुनाचा बदला घेतलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सौदामिनीने स्वतःला वाचवण्यासाठी, पोलिसांपासून सेफ ठेवण्यासाठी तिने वल्लरीला या प्रकरणामध्ये अडकवून तिच्या विरोधातले पुरावे व्हिडिओ अर्णव ईश्वरीला दाखवलेला असतो आणि त्यामुळे चिडलेल्या अर्णवने वल्लरीच्या थोबाडीमध्ये देऊन खूप महत्त्वाचं काम केलेलं असतं, तिला शिक्षा दिलेली असते. लवकरच अर्णव आता वल्लरीला जेलमध्ये पाठवणार हे सुद्धा नक्की.